अमरावतीतून एक बातमी समोर येते। अमरावतीतील अळणगाव पुनर्वसित वसाहतीत निकृष्ट नाल्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। नाल्यांना योग्य उतार नसल्याने पावसाचं पाणी थेट घरांमध्ये, अंगणात आणि मोकळ्या जागेत साचतंय। साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी, डास, साप आणि विंचूंचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा धोका निर्माण झालाय। पुनर्वसनावेळी झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। खूप काही पाणी जिरलेलं आहे, माड्या पाणी आहे। घरोघरी जाऊन तपासणी करा या। आणि त्या लोकांना सांगण्यात येते की कलेक्टर ऑफिसला आम्ही खूप काही निवेदन दिलेले आहे, तरी पण कलेक्टरनं कोणताही निर्णय घेतला नाही। नेते येते आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला घरात पण जाता येत नाही। आम्हाला लोकांनी सांगितलं का गावात या, गावातून काढून दिलं। नेते लोक येतात, आम्हाला काढून देतात। गावातून खाली तर 95% लोक इथे आम्ही हजर झालेलो आहोत, तरी पण यानं कोणती सुविधा केलेली नाही। अळणगाव या गावाचे निम्न पीडित धरणांतर्गत मौजा कटोरा येथे पुनर्वसन झालेले आहे। मागील 8 ते 9 वर्षापासून इथे रहिवासी आहेत। माझ्या घरापाशी टोंगळ्या पाणी आहे। पाऊस जाऊन जवळपास शनिवारी पाऊस गेला तरी पण हे पाणी तसंच आहे। याच्यामुळे डासाची प्रादुर्भाव वाढलेला आहे। यामध्ये साप, विंचू वगैरे येतात। आपल्या ज्या नाल्या आहेत यांना योग्य ते सुलूक काढून, उतार काढून पाणी योग्य दिशेने प्रवाह करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू। आणि ज्या यंत्रणेने हे कामं केले आहेत 8-9 वर्षाआधी, त्या यंत्रणेवर त्यातले कार्यकारी अभियंता असो, उपअभियंता असो की इंजिनियर असो, त्यावर कारवाई करावी अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे।